बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस 4 दिवसांच्या चीन दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी बीजिंगला बांगलादेशच्या समुद्रकिनाऱ्यावरील भागाला चीनी अर्थव्यवस्थेचा विस्तार बनवण्याचं आवाहन केलं। सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये युनूस यांनी चीन सरकारला बांगलादेशात आपला आर्थिक तळ उभारण्याचं आवाहन केलंय आणि ढाका हा त्या प्रदेशातील महासागराचा एकमेव संरक्षक असल्याचं म्हटलंय। चीनच्या भेटीदरम्यान बांगलादेशचे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी बीजिंगला थेट आवाहन केलेलं आहे आणि उत्पादन आणि व्यापारासाठी बांगलादेशला तुमचा प्रमुख प्रादेशिक भागीदार म्हणून स्थान द्या असं युनूस म्हणाले। बांगलादेशद्वारे चीनच्या आर्थिक सहभागाचं आमंत्रणच त्यांनी दिलं। एकंदरीतच काय तर चीनला सोबत घेऊन भारताची कोंडी करण्याचा बांगलादेशचा प्रयत्न सुरू आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो। तर सगळ्यात आधी ऐकूयात मोहम्मद युनूस नेमकं काय म्हणाले। 7 states of India, eastern part of India, called Seven Sisters. They are landlocked country, landlocked region of India. They have no way to reach out to the ocean. We are the only guardian of the ocean for all this region. So this opens up a huge possibility. So this could be an extension of the Chinese economy. Build things, produce things, market things, bring things to China, bring it out to the whole rest of the world. आणि आज महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर यांना। त्याचबरोबर परराष्ट्र अभ्यासक लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे देखील आपल्या सोबत आहे। हेमंत सर, मी आपल्यापासून सुरुवात करेल। भारताचं संरक्षण ही आपल्या सगळ्यांची प्राथमिकता आहे, मात्र बांगलादेश सारख्या देशाकडून जर भारताची कोंडी केल्याचा प्रयत्न केला जात असेल, युनूस यांच्याकडून करण्यात आलेला जो विषय होता किंवा जे वक्तव्य होतं त्याचा निषेध करावा तितका कमी। मात्र बांगलादेश, भारत आणि चीन हा जो संबंध आहे तो उलगडून पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्या ठिकाणाहून जर धोके असतील तर वेळीच हे धोके ओळखणं किती महत्त्वाचं आहे। असं आहे, बांगलादेश हा काही भारताशी फारशी कोंडी करू शकत नाही, कारण बांगलादेश हा भारतावरती फारच जास्त अवलंबून आहे। आज आपल्याला कल्पना आहे की 5 ते 6 कोटी बांगलादेशी इलिगली भारतामध्ये राहिलेले आहेत। अशा प्रकारचे बांगलादेशी काही चीनमध्ये जाऊन राहू शकतात का? आता त्यांना इथे भारतामध्ये आधार कार्ड मिळतं, राशन कार्ड मिळतं, सगळ्या प्रकारच्या सवलती मिळतात। आणि आपण जर मीडियामध्ये बघत असाल तर इतके बांगलादेशी आज महाराष्ट्रामध्ये आहेत की काय सांगायचं। असे ते चीनमध्ये जाऊ शकतात का? तर त्याचं उत्तर नाही। तोपर्यंत प्रश्न त्यांच्या आर्थिक म्हणजे आर्थिक सहकार्याचा आहे। असं आहे की चीन एक मॅन्युफॅक्चरिंग कंट्री आहे। सध्या जे टॅरिफ वॉर सुरू झालेलं आहे अमेरिकेने जगावर लादलेलं आहे, तर त्याच्यामुळे आता चीनला त्यांच्या ज्या वस्तू आहेत ते विकण्याकरता जागा मिळत नाही, कारण सगळीकडे वेगवेगळे देश वेगवेगळ्या प्रकारचे टॅरिफ लावून सगळ्या गोष्टी देशाच्या आत बनवण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा वेळेला चीन आपले काही कारखाने काढून बांगलादेशमध्ये घेऊन जाईल का? तर ती शक्यता जवळजवळ शून्य आहे। आता तुम्ही बघाल तर जवळजवळ गेले वर्षभराहून जास्त वेळपासून युनूस सरकार तिथे आहे। कुठली चीनी उद्योगधंदा तिथे आला का? येणार नाही, कारण बांगलादेशमध्ये गडबड सुरू आहे, तिथे हिंसाचार सुरू आहे, तिथे जे पॉलिटिकल जे आहे ते अतिशय कमी म्हणजे खूप खालतीवरती होत आहे। तर त्याच्यामुळे शांतता नसल्यामुळे चीन सारखा देश तिथे यायला कधी मागणारच नाही। कारण असं आहे की बांगलादेशमध्ये येऊन चीनला नेमका काय फायदा मिळतो? चीनची जी मार्केट्स आहेत ती USA आहेत, चीनची मार्केट्स आहेत युरोपियन युनियन किंवा असे मोठे देश आहेत, समजा ऑस्ट्रेलिया म्हणता येईल। तर बांगलादेश मधून त्यांना काही फारसा जॉग्राफिकल असा ॲडव्हान्टेज काही मिळत नाही। पण एक गोष्ट मात्र खरी आहे की बांगलादेशमधली जी मजदुरी आहे ती सर्वात कमी किमतीची आहे, परंतु मजूर किंवा लेबर हा फक्त एक फॅक्टर असतो एखादा कुठला कारखाना तिथे बांधण्यामध्ये। आणि जे तुम्ही आता मगाशी सांगण्यात आलं की भारत हा म्हणजे नॉर्थ ईस्ट हे लँडलॉक्ड आहे आणि त्याला बांगलादेशशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही, हे सुद्धा फारसं बरोबर नाही। कारण जो म्यानमारचा किनारा आहे तिथे सिटवे नावाचा जो पोर्ट आहे तिथून आपण एक रस्ता आणि कलादार प्रोजेक्ट बांधतो आहे की जे तिथून मिझोराम मध्ये जाईल। चितगावचा जो पोर्ट मिळाला तर फार चांगलं होईल, याच्यात काही डाऊट नाहीये, परंतु आपल्याला ऑल्टरनेट रस्ता हा म्यानमार पासून सुद्धा अवेलेबल आहे। आणि एवढंच नाही तर मला एक मुद्दा अजून सांगायचा आहे की पहिले अंतरं खूप वाढलेली होती वगैरे वगैरे, तर त्याच्यामुळे बांगलादेशामधून जाणं हे खूप फायदेशीर होतं। परंतु सध्या ईशान्य भारतामध्ये मी अतिशय काळजीपूर्वक सांगतोय की रस्त्याची क्रांती तयार केलेली आहे श्री नितीन गडकरी यांनी। तिथे 12 दिवस लागायचे
तिथे आता 2 दिवसामध्ये तुम्ही पोहोचू शकता. गुवाहाटी असो बरं. की मिझोराम असो की मणिपूर असो की नागालँड असो, म्हणजे तिथे रस्ते असो, ब्रिजेस असो, हे असो, तर क्रांती प्रचंड झालेली आहे. तर नक्कीच. त्याच्यामुळे बांगलादेशमधले जे रस्ते काही प्रमाणात नक्कीच महत्वाचे होते. बांगलादेशचं पोर्ट जे चितगाव आहे ते नक्कीच महत्वाचं होतं. परंतु ते जरी नाही मिळालं तरी आपल्याकडे पुष्कळशे ऑल्टरनेट अवेलेबल आहे. तर नक्कीच. त्याच्यामुळे बांगलादेशकडून ब्लॅकमेल करून घ्यायची काही गरज नाही. कारण आपण त्यांना भारतामध्ये यायचं होतं, आपण त्यांना नाही म्हटलं. कारण ज्या गोष्टी भारताला पाहिजे, हिंदूंचं रक्षण व्हायला पाहिजे, बांगलादेशची घुसखोरी थांबायला पाहिजे, जे उग्रवादी आहेत त्यांच्यावरती कंट्रोल व्हायला पाहिजे, जे ते भारताशी दादागिरी करत होते, त्यांनी म्हटले आम्हाला वीज नको, ते सगळं थांबायला पाहिजे. तर म्हणजे आता सध्या युनुसला अमेरिका विचारत नाहीये. कारण पहिले ज्यावेळेला डेमोक्रॅटिक पार्टी होती त्यावेळेला नक्कीच हेमंत सर. कौतुक व्हायचं. आता ते होत नाहीये. अमेरिका त्यांना नोगो आहे. रशियाकडे ते जाऊ शकत नाहीये. चीनकडून जायचा काय फारसा त्यांना फायदा होणार नाही. कारण चीन जे त्यांच्याकडे जे मुसलमान आहेत 2-2.5 कोटी त्यांना कैदेत टाकलेलं आहे शिनजियांगमध्ये. तर त्याच्यामुळे चीन हा भारताला फारसं रिप्लेस करू नक्कीच, म्हणजे भारताची कोंडी करण्या इतपत सामर्थ्य त्यांच्यात तर नाहीच आणि चीनला ते मदतही करू शकत नाही. धन्यवाद हेमंत महाजन सर, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या महत्त्वाच्या विषयावरती बोललात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.